दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ONGC कॉलनी, न्यू DN नगर, अंधेरी पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ निलिमा प्रीतम सावंत या वहिनींना भेटणार आहोत. विमानं सतत ये जा करत असतात या परिसरामध्ये. म्हणजे आत्तासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर विमानाने छान टेक ऑफ घेतला होता आणि खरंच या सगळ्यांच्या घरात नेहमी उत्कर्षाचा टेक ऑफ हो असं म्हणत आजच्या वहिनींना भेटणार आहोत, सावंत वहिनींना भेटणार आहोत. या ठिकाणी बघा कशी छोटी छोटी चिमुरडी आपापल्या मातेला बिलगलेली आहेत. आईची धडपड मुलांना आनंद देण्यासाठी आणि मुलं सतत आईच्या पाठीपाठी. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि बघूया कुठल्या वहिनी आजच्या खेळात जिंकणार आहेत. चला बाय 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 बाय. नक्कीच म्हटलं ही साडीची हिला सवय नाहीये आणि अगदी म्हणजे फक्त चेहरा दिसत होता, पूर्ण साडी अशी गोंधळ. म्हणजे ती गावाकडे गौर बिवर सजवतात. एक्झॅक्टली गौरी सारखीच उभी होती ती. मी तिथेच उभी होते आणि मी म्हणत होते हा तर एक कम्प्लिटली पिक्चरचा शॉर्ट चाललेला. म्हटलं हा जर मी लग्नाआधी बघितला असता ना मी तेव्हाच तुमच्या प्रेमात पडले असते. की अगदी हा शाहरुख खान काजलसाठी म्हणजे काजलला हात देतोय, तुम्ही तिची फाईल देताय. खरंच तुम्हाला सांगतो तो जर प्रसंग बघितला असताना तर ह्याच नाही कदाचित अख्खा लेडीज डबा तुमच्या मागे लागला. मला वाटतं मी प्लॅटफॉर्मवर धावतच असतो. तुम्ही आज बोलायचं नाही कधीतरी. एक वेळ टेप रेकॉर्ड आपण बंद करू शकतो पण तिचं तोंड काय आपण बंद करू शकत. मी सुद्धा अनुभवतोय ते आल्यापासून. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. मगासपासून पाठ करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कसं काय? आम्ही बघतोय मगासपासून. ओके. रातराणीच्या फुलांचा दूरवर पसरला सुगंध, प्रीतम रावांसोबत सुखी संसाराचे असेच राहू दे ऋणानुबंध. अरे वा, किती छान. कधीपासून पाठ करता? कालपासूनच. कालपासून. तुम्ही येणार आहे समजल्यापासून. आणि मगासपासून मी बघतोय तर वहिनी काहीतरी पुटपुट आहेत. मला आधी वाटलं देवाचं नाव घेत आहेत की काय, बिलकुल नाही. नंतर लक्षात आलं की उखाणा पाठ करत. हो बरोबर, अगदी द्या ओळख बरोबर. करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर प्रीतम नमस्कार. सावंत, नमस्कार. या आई आई सासूबाई, नमस्कार. हे माझी आई, नमस्कार. माझे बाबा, नमस्कार. सासरे, या काकी, ती नमस्कार. माझी बहीण नमस्कार. कामिनी, माझी मैत्रीण नमस्कार. अर्पिता, शलाका, रंजना माझी मुलगी, काय नाव? नाव काय तुझं? निहारिका, निहारिका. आणि ही समृद्धी तिची फ्रेंड. बरं बरं. नमस्कार सगळ्यांना. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. मंगळसूत्राच्या 2 डवल्या, सासर आणि माहेर. झी TV देणार आज मला पैठणीचा आहे. ले जाएंगे पैठणी आज सबसे छीन के ले जाएंगे. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? गोरेगाव. आणि तुमचं सगळं शिक्षण वगैरे? गोरेगाव. सगळं गोरेगाव? सगळं गोरेगाव मध्ये. मग अंधेरीला कधी आलात? अंधेरीला आता 1.5 वर्षापूर्वी आलो. माझा जॉब वगैरे सगळं अंधेरीलाच होता. आता हाऊस वाईफ आहे सध्या थोडा ब्रेक घेतलाय. आणि मिस्टर? ONGC मध्ये आहेत. नोकरी? हो नोकरी. बोलवा त्यांना. अहो नमस्कार. तुमचं बालपण सगळं विक्रोळी, कन्नमानगर. आणि मग लग्नाचं कसं काय जमलं? लग्नाचं म्हणजे स्थळं आम्ही पाहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर झालं असं की आमचा मावस भाऊ आहे, तो देखील असं म्हणजे स्थळ पाहतो. तर त्याने आम्हाला एक स्थळ आणलं आणि नंतर कळलं की माझं आजोळ जे आहे, माझ्या आईचं गाव, तेच हिचं माहेर आहे, म्हणजे ह्यांचं गाव तेच आहे. आणि नंतर कळलं की
हे सगळं नंतर कळलं म्हणजे कधी नाही, कळलं? नंतर म्हणजे नात्यातच होतं actually. नात्यातच होतं. पण कसं झालं की हे मला इट वॉज म्हणजे माझा हा पहिलाच दाखवण्याचा कार्यक्रम होता आणि अगदी मला माहिती नव्हतं की हे नात्यातलंच आहे म्हणून. म्हणजे ह्यांचा सख्खा मावस भाऊ तो माझा सख्खा चुलत भाऊ लागतो. त्यांनी हे आणलं असं डायरेक्टच त्यांनी सुचवून आणलं. म्हणजे असं अगदी पूर्वकल्पना वगैरे काहीच दिली आमची नव्हती. आई एका शाळेत होती गावात. बरं. हा असं. पण मग लगेच लग्न ठरलं मग? नाही लगेच नाही ठरलं. तसं मग पाहण्याचा कार्यक्रम झाला. पाहायला आम्ही यांच्या घरी गेलो. म्हणजे आधी स्थळ वगैरे झालं मग बघायला गेलो आणि बघायला गेलो तर मॅडम आल्या बाहेर. हा मॅडम आल्या बाहेर. पुढे सांगू ना. झालं काय की जशी बाहेर आली साडी नसून वगैरे होती. तिच्या साडी घालण्याच्या पद्धतीवरूनच कळलं होतं मला की हिला साडी नेसता येत नाही. कसं काय म्हणजे? जशी ती उभी होती कॉन्शियस बाहुलीला गुंडाळतात कशी साडी. मी म्हटलं नक्कीच म्हटलं ही साडीची हिला सवय नाहीये आणि अगदी म्हणजे फक्त चेहरा दिसत होता. पूर्ण साडी अशी गुंडाळ म्हणजे ती गावाकडे गौर बिवर सजवतात. एक्झॅक्टली गौरी सारखीच उभी होती ती. आणि आधी सुरुवातीला म्हणजे आम्ही काय बोलत होतो म्हणजे हिच्याकडून तुटक मुटक काय उत्तर येत होती. नंतर मग ही सुरू झाली. आम्ही गप्प होतो. म्हटलं आता कधी संपणार हा कार्यक्रम. म्हटलं पसंती कळवायची की नाही. का खूप बोलतात? आधी कमी बोलतात नंतर ऐकत नाही. हो मला बोलायला खूप आवडतं. म्हणजे प्रचंड आवडतं. तुम्हाला काय आवडतं? शांतता आवडते की बडबड आवडते? नाही मला पण बडबड आवडते. अरे वा मग बरं जमलंय तो. हो आम्ही 2-2 दिन न जेवण पण रात्री एका कुठल्या म्हणजे असं विषयावर बोलायला सुरुवात केली की चालू असतं ते त्यांचे. कधी म्हणजे मग ही बोलत असली की मला विचार करायला लागते आपला चान्स कधी येणार होता. म्हणजे आपल्याला कधी बोलायचं आहे की नाही असं. हे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरचे किंवा ऑफशोरचे किस्से सांगत असतात. म्हणजे काय? हे काय ऑफशोर म्हणजे ऍक्च्युली आमचं ओएनजीसीचे प्लांट जे आहेत ऑफशोर आहेत ते आम्हाला 14 days 2 आठवडे आम्हाला तिकडे काम करावं लागतं. आणि कसं होतं की समुद्रात ना? हो कम्प्लीट समुद्रातून 14 आमची ड्युटी तिकडेच असते. मग तिकडून आम्हाला दिवसातून 1-2दा फोन करायला हा मिळतो. फक्त रात्रीचे 1-2-5 मिनिटं बोलू शकतात. बाकी आमचा कॉन्टॅक्ट पूर्ण दिवसभर काही नसतो. खुशालीचा एक रात्री फोन असतो की आज माझी ड्युटी संपली आज किंवा मला दुसऱ्या रिगवर किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायला लागतंय. माझी तिथे नाईट असते. राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था? सगळी व्यवस्था असते. बरं मला तुम्हाला विचारायचं तुम्ही लग्नानंतर फिरायला कुठे गेला? उटीला गेलो. काय झालं होतं तिकडे? झालेलं काय की सकाळी 5:30चं फ्लाईट होतं. हा तिकडे गेल्यावर कळलं की फ्लाईट लेट आहे करून ते फ्लाईट दुपारी 2:30-3ला निघालं. बापरे. हिचा उपवास होता. मलाही काही खाता येत नव्हतं. म्हटलं असं कसं चालेल. म्हटलं पहिल्यांदाच नाही तर फिरायला नाही आपण खायचं आणि हिचा उपवास म्हटलं कसं करायचं. मग फ्लाईटने आम्ही कोइंबतूरला आम्ही 5:30-5:45 पोहोचलो आणि कोइंबतूरपासून उटीपर्यंत आम्हाला 3.5 तासाचा प्रवास आहे. तो पूर्ण प्रवास. त्यानंतर मग तिकडे चेक इन. त्याच्यानंतर मग सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही असं काय ही गप्पा मारत होती. मी पण सांगत होतो आणि बोलता मला पण थोड्या वेळाने वाटलं की काहीतरी शांत झालं म्हणून. नंतर मला कळलं की मी झोपलोय आणि हिचा आवाज बंद झाला. म्हटलं काय झालं. मी डोळे उघडून बोलले ही रागवून बसली होती आणि झोपली होती. म्हटलं काय सॉरी म्हटलं असं सकाळपासून तर थकलोय मी पण थकलो. पण बोललं काही थांबलं नव्हतं. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की असं जसं विमानाचा प्रवास आहे तसं कधी ट्रेनचा प्रवास लक्षात राहिला का? हो मी तुम्हाला एक छान किस्सा सांगते. यांच्या बहुतेक लक्षात असेल की नाही माहिती नाही. काय? आम्ही एक असं बाहेरून म्हणजे बाहेर गेलेलो आम्ही आणि आलो विक्रोळी स्टेशनवरती उतरलो आणि त्यावेळेला काय झालं लेडीजमध्ये चढताना एवढी गर्दी होती की एका मुलीची फाईल आणि ती फाईल पडली आणि ती आतमध्ये क्राऊड बरोबर गेली आणि ती ओरडते अक्षरशः की मेरा फाईल माझी फाईल पडली म्हणून. ह्यांनी ते ऐकलं पाठी होते ते धावत आले. मी तिथेच उभी होते. मला काही कळत नव्हतं की काय चाललंय. ते धावत आले त्यांनी फाईल उचलला आणि तसंच ट्रेन सुरू झालेली आणि तसंच ते धावता ती फाईल त्यांनी त्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये पास केली. त्या मुलीने त्यांना थँक्स म्हटलं थँक्यू व्हेरी मच आणि बाय केलं. आणि मी तिथेच उभी होते आणि मी म्हणत होते हा तर एक कम्प्लिटली पिक्चरचा शॉर्ट चाललेला. म्हटलं हा जर मी लग्नाआधी बघितला असता ना मी तेव्हाच तुमच्या प्रेमात पडले असते. की अगदी हा शाहरुख खान काजलसाठी म्हणजे काजलला हात देतोय तुम्ही तिची फाईल देताय. खरंच तुम्हाला सांगतो तो जर प्रसंग बघितला असताना तर ह्याच नाही कदाचित अख्खा लेडीज डबा तुमच्या मागे लागला. मला वाटतं मी प्लॅटफॉर्मवर धावतच असतो. एक्सप्रेस सारखी ट्रेन सुटली अरे प्लॅटफॉर्म संपला. बरं मला तुम्हाला विचारायचंय की हा जो चित्रपट तुम्ही म्हणालात की फाईल दिली तिकडे हात पकडला तो कोणाचा हात पकडला होता शाहरुखने चित्रपटात? काजोल. हो चला काजोलवरनं एक आधी प्रश्न विचारतो. मला सांगा काजोलच्या आईचं नाव काय? तनुजा. बरं चला लक्षात ठेवा तनुजा.
म्हणजे तो काळ गाजवलेला आहे तनुजा या अभिनेत्रींनी. दुसरा प्रश्न एक आणखीन विचारतो लगेच. काकस्पर्श या चित्रपटामध्ये अभिनय साकारलेल्या त्या पुरुष कलावंताचं नाव काय? सचिन खेडेकर. क्या बात आहे, सचिन खेडेकर. आणखीन एक म्हणजे बालगंधर्व किंवा अजिंठा या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन कोणी केलंय माहितीये का? चित्रपटाला संगीत कौशल इनामदार. कौशल इनामदार. राईट. बरं, महाभारतामध्ये कृष्ण कोणी उत्तम साकारला होता माहिती? नितीश भारद्वाज. नितीश भारद्वाज यांचा कृष्ण कोणी विसरू शकत नाही. बरोबर. चला, ही 4 नावं. आता या 4 नावांचं कुठेतरी काहीतरी साध्यर्म असलेला एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. असा मी नाही, पितृऋण. राईट राईट राईट. पितृऋण हा चित्रपट सर्वत्र 6 डिसेंबर पासून प्रदर्शित होतोय. ओके. म्हणजे अशी ट्रेन सारखी धावपळ करून जाऊ नका, पण नक्की सहकुटुंब तो चित्रपट बघा, कारण सचिन खेडेकर यांनी यामध्ये पहिल्यांदा डबल रोल साकारलेला आहे. ओके. आणि सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित असलेला हा पितृऋण चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नितीश भारद्वाज यांचं दिग्दर्शन. ओके. या चित्रपटात कौशल इनामदार यांचं संगीत, महेश आणे यांची सिनेमॅटोग्राफी, असा हा उत्तम चित्रपट सज्ज झालेला आहे प्रदर्शनासाठी. तेव्हा आतापर्यंत जसं उत्तम उत्तम चित्रपटांना आपण साथ दिली, तसंच पितृऋण हा चित्रपट पाहायला विसरू नका, सहकुटुंब सहपरिवार. कारण यामधली तनुजा यांची जी व्यक्तिरेखा आहे, वा, खूप वर्षांनी एक वेगळा अनुभव त्यांनी दिलेला आहे. तेव्हा आता या चित्रपटाला शुभेच्छा देऊया. आणि तुमच्यासाठी इथे 8 वस्तू येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का तेही बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात. ₹1 टॅग मिळाला तर. अरे ठरवा दोघांनी मिळून. नाही ते आहे ना. ₹1 डायरेक्टच एक मिळालाय. चला आता घ्या 3 वस्तू ज्या पाहिजेत त्या तुम्हाला. चला, हे तर मिळालं 1. घ्या, कुठलेही घ्या, आता कुठलेही घेऊ शकता तुम्ही, कारण ₹1 पहिल्याच संधीमध्ये मिळालेला आहे. नाही, ही खूप वेगळी वस्तू आहे. त्याच्यावरती किती पैसे आहेत तेही बघा, कारण तेवढे पैसे मिळणार आहेत. ₹10, 50, 61 झाले. आता आणखीन एक संधी आहे. मोबाईल पण मिळणार. हा, का म्हणजे ठीक आहे. ₹561 हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. सगळे उत्सुक आहेत तक्रार करण्यासाठी, आणि तुम्ही आज यांची बाजू घ्या. डिफेन्स लॉयर. हा, डिफेन्स लॉयर. तुम्ही आज बोलायचं नाही कधीतरी. एक दिवस तरी गप्प राहा. आम्हाला चान्स द्या. चान्स द्या, हो की नाही? हीच पहिली तक्रार माझीच आहे आता. चला, पहिली तक्रार सासूबाई. तिला खूप राग येतो. थोडं काय बोललं ना खूप राग येतो. थोडा वेळ होत नाही. बर, काय म्हणणं आहे तुमचं? आरोप हळूहळू उतरतोय राग. शिकवायला ऐका, तक्रार उतरतोय का राग चढतोय हा नाहीये. राग येतो ही तक्रार आहे. खूप येतो तिला. बर्फाच्या 2 लाद्या सांगितल्यात. पुढचा आरोप. शॉपिंगला जातोय तिच्यावर खूप त्रास होतो. 10 दुकानं फिरणार आणि मग एका दुकानामध्ये घेणार. हो, थकायला होतं मग. नाही, आता याच्यावर एकच उपाय, एकच मॉल बघायचा आणि तिकडे हिला सोडून द्यायचं आणि आपण एकट्या ठिकाणी उभं राहायचं. चला, त्यांनी तोडगा काढलेला आहे त्याच्यावरती. ते माझ्यासाठी मॉल बांधणार आहे. तुम्हाला बोलायचं नाही असं आज सांगितलं. कधीतरी गप्प राहावं एवढीच सगळ्यांची इच्छा आहे, आणि म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे आज. बरं, पुढे कोण? ती नॉनस्टॉप बोलते. एक वेळ टेप रेकॉर्ड आपण बंद करू शकतो, पण तिचं तोंड काय आपण बंद करू शकत नाही. मी सुद्धा अनुभवतोय ते आल्यापासून. तिला बऱ्याच वेळा मी पण सांगितलेलं आहे की जेवढं बोलायचं तेवढंच बोलून शॉर्ट मध्ये जेवढं समजावता येईल तेवढं समजावायचं. कारण तिचं मत काय असतं की समोरच्याला पटलंय की नाही माहिती नाही, पण आपण पटवून आता तरी. बरं, अजून कोणाला काय सांगायचंय? एक किरणचे वडील. हा, बोला. माझा मुलगा 15 दिवस फ्रीवर असतो. 15 दिवस इकडे येतो, पण 15 दिवसामध्ये मला वाटते त्याला शॉपिंग आणि फिरणं काय हेच चालू असतं. नाही, मुलगा इथे 15 दिवस आल्यावर काय हो? मी त्यांना आता काय टाइमपास, मग टाइमपास करायला काहीतरी करणार ना. बर, अजून कोणाला? आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले ते सांगा. ते प्रेमळ आहे. प्रेमळ आहे.
एखाद्यावर तिने जर विश्वास ठेवला ना ती कायम विश्वास ठेवते. काय सासूबाई? एकदम सांभाळून घेणारी सगळ्यांना. ती खूप जिद्दी आहे. तिला जे मनात असेल ना तर ती करूनच सोडणार. बाकी ती काही त्याचं निगेटिव्ह होईल पॉझिटिव्ह ते विचार नाही करणार. मनात आहे ना जिद्द, बस ती करणार. मैत्री कसं निभवायची आणि कसं हे करायचं ते ती आहे, ते मी सांगू शकते. अच्छा, मैत्रीण. बरं, आता मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे, आता बोला. नाही, बरोबर आहे. मला शॉपिंग करायला आणि फिरायला खूप आवडतं आणि मी बडबड खूप करते कारण माझं प्रोफेशन मार्केटिंग असल्यामुळे मला बोलायची खूप सवय आहे आणि मला खूप बोलायला आवडतं, फिरायला आवडतं, शॉपिंग करायला आवडते आणि सगळ्यांबरोबर टाइम स्पेंड करायला आवडतो. त्यामुळे सासूबाईंचं म्हणणं आहे ते रागावर. हा, राग आहे, मी मान्य करते आणि मी प्रयत्न, आता मी काय खूप बोलते त्यामुळे हसून हसून आता तो कमी होत आहे. हसणं हे त्याच्यावरती खूप मोठं औषध आहे, रामबाण उपाय आहे असं मला कळलेलं आहे. त्यामुळे खूपच हसत असते आणि तो राग आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. हो, बघा असते. नाही नाही, मी त्याच्यासाठी नाही आश्चर्यचकित झालो, तुम्ही थांबलात म्हणून. आणि त्याच्यावरती माझ्यानंतर जर पहिली प्रतिक्रिया आली असेल तर मुलीची आली. आई बोलता बोलता थांबली बोलायची. बर, मला एक तक्रार सांगायची. ऍक्च्युली गेल्या वर्षी आम्ही अष्टविनायकला गेलेलो. तिथे तुम्हीही, म्हणजे मीच तुम्हाला तक्रार केलेली त्या गोष्टीबद्दल सॉरी. तुम्हीही तिथे अष्टविनायकचं दर्शन घ्यायला आलेलात पण तुमच्या पाठी खूप सारे कॅमेरा आणि हे सर्व होते आणि आम्ही 1 तास पालीला आम्ही होतो आणि आम्ही एक लाईनीमध्ये दर्शन घेत असताना मग तुम्ही आलात मध्ये आणि म्हणाला आम्ही या वहिनींच्या पाठी आम्ही येतो म्हणून दर्शनाला. तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की प्लीज तुम्ही राग म्हणून घेऊ नका, पण जर तुम्ही माझ्या पाठी आलात तर भटजी काका चला 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 लवकर करा असं म्हणतील, त्यापेक्षा तुम्ही माझ्या आधी दर्शन घ्या, मी पाहिजे तर पाठवून घेते नंतर. नाही, तुम्ही मला म्हणालात की नाही वहिनी आपण एकत्र जाऊ. तुम्हीही रांगेत होतात पण कसं तुमच्याबरोबर बरीच मंडळी असल्यामुळे मग ती खूप घाई झाली कारण तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हटल्यावर भटजी किंवा मी रांगेत होतो. मी तसं नाही म्हणत, तुमच्या पाठीमागे. हो, पण मी रांगेतनं दर्शन घेतलं, ते सुद्धा वहिनींच्या मागे उभं राहून घेतलं. मी तेच म्हटलं की तुम्ही माझ्या मागून दर्शन घेतलं तर आम्हाला चला चला म्हणून लवकर पळवतील. म्हटलं तुम्ही आमच्या आधी. त्याच्यासाठी नाही वहिनी, भटजींना वाटलं की तुम्ही जर आलात आणि तिथे बोलायला सुरुवात केली तर दर्शन खोळंबेल. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. हो हो हो. पण अशा तऱ्हेने बघितलं, पालीच्या बल्लाळेश्वराला दर्शन झालं होतं, त्या रांगेत उभं असताना कधी वाटलं होतं का? नाही नाही, तेव्हा पण असं मला वाटायचं की तुम्ही याल आमच्या घरी कधी, पण एवढं वाटलं नव्हतं की एका वर्षात एवढं पटकन होईल. त्याही वेळेला मला आठवतंय की आम्ही सगळेजण यांच्यापासून खूप लांब रांगेत पाठीमागे होतो आणि आम्ही ऑब्झर्व करत होतो कारण रांगेत सुद्धा हातात पूजेचं ताट आणि मिस्टरांना एवढं बोलत होत्या त्या. नाही नाही, गंमत करतो. आमच्या वहिनींना झी मराठीकडून हाताने मागे. आणि आता आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी, आणि आता नाव घ्या एक चिठ्ठी पटकन. नाव जाहीर करतो, नंदा केळशीकर. या बऱ्याच जणांनी सांगितलं मला की तुझं नाव येणारच आहे आणि मी सरप्राईज आहे एकदम. पण मला वाटतं माझ्या मैत्रिणीच पैठणी जिंकावी. शी इज बेस्ट. हो का? कुठे राहता तुम्ही? मी इथेच राहते, ONGC कॉलनीमध्ये 25 नंबर रूम नंबर. मिस्टर आता ONGC मध्येच आहेत ते आणि ऑफिसला गेले आहेत. त्यांनी तर नकोच म्हटलं जावं म्हणून, पण मी म्हटलं नाही, माझ्या मैत्रिणीसाठी मी नक्कीच जाणार. त्यांनी नको म्हटलं ना म्हणूनच नाव आलं वाटतं. त्यांना सांगा आमचा निरोप. जरूर. आमचा नमस्कार सांगा. आणि बघूया या खेळात आता काय होणार. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. समोर काही टोपल्या अडकवलेल्या आहेत. इथून 10-10 संधी, चेंडू टाकायचा, टप्पा पडून त्यामध्ये जाऊन गोळा व्हायला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला शुभेच्छा. या. आणखी एक. या इकडे. आता तुम्ही 11 टाका.
2 ही गुणसंख्या, तुमच्याकडे आणखी 4 आहेत. तेव्हा बघूया काय होणार या खेळात. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू ही मिस्टरांसाठी आणि त्याचबरोबर हे चांदीचं नाणं झी मराठीकडून. नमस्कार. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सावंत वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. ONGC कॉलनी, DN नगर, अंधेरी पश्चिम या ठिकाणी आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्यामुळे प्रचंड ठोकाठोकीमध्ये रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.